अचानक बाप्पाचं विसर्जन सोडून मी हैदराबाद कशाला गेलतो तर चला सांगतो. अचानक ट्रिपची प्लॅनिंग झाली. आता ऐन टायमावर ट्रिप कॅन्सल करता येत आणि बाप्पाचं विसर्जन पण सोडता येत नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. ट्रिपच्या दिवशी सकाळी बाप्पांकडे जाऊन सर्वात पहिले मी तर माफी मागितली, कारण मी बाप्पांच्या विसर्जनला नसणार आहे. तेवढ्याच सकाळी भाऊ म्हणे तू माझे फोटो काढून घे, कारण आता फोटोग्राफरच जाणार तर फोटो कोण काढणार. फिर मेरे दिमाग की बत्ती जली. घरी आल्यानंतर सर्वात आधी मी दर्शन वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर तेच आपली रीत, कारण आई बिना टिक्का लावायची तर कुठे जाऊ देत नाही. आणि या दोघांना बाय करून केले बा आम्ही आमच्या ट्रिपची सुरुवात. रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर सर्वात पहिले जायचं आपल्याला अकोला, कारण तिथूनच आपलं रिझर्वेशन आहे. अकोला सकाळी 6 वाजता पोहोचलं, कारण रेल्वेचं काही खरं नाही, कधी लवकर येऊन जाईल तर कधी काही सांगितलं जात नाही किती लेट होईल. असं म्हणताच तर आमची ट्रेन लेट झाली बा. 8च्या ठिकाणी ते येऊ राहिले, आता 10 येतं. मग तितक्यात टाइमपास काय करा तर चला म्हटलं बाहेरून चाय वगैरे घेऊन येऊ. लेट पण थेट आले बा तिरुपती अमरावती, कारण आपल्याला तिरुपतीचं जायचं नाही, डायरेक्ट जायचं आपल्याला हैदराबाद. तर हैदराबाद मध्ये उतरून जाऊ. तर आता केला बा आम्ही आमचा प्रवास सुरू. आता 500 ते 550 जायचं म्हटलं तर खाली पेट आपला दिमाग चालत नाही रे बा. पहिले पेट पूजा फिर काम तुझ्या. तू है कौन? तू अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? आता मस्तपैकी झोप काढली आणि तितक्यात भूक लागली, तर आता काही ना काही तर खावाच लागेल, कारण फुकटच आपण कुठेच सोडत नाही. लोकेशन पाहिलं तर खूप दूर आहे हैदराबाद. मग तितक्या वेळ काय करायचं, तर रेल्वे बाहेर पाहतो तर काय, यांना पण मला एकच आठवलं, कारण माझे मित्र तर फुकटचं भेटले की काही अशाच प्रकारे खातात. गजब बेइज्जती है. रात्रीच्या 8:30ला पोहोचलो बा आम्ही हैदराबादला आल्यानंतर सर्वात मेन काम, आता तुम्हाला अंधारात तर काही दिसणारच नाही हैदराबाद. तर सगळ्यात पहिले आम्ही ना ऑटो रिक्षा करून हॉटेलवरती आलो आणि इथं आरामच केला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.